जर तुम्हाला टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला किती मार्क स्कोर करावे लागतात हे सगळ्या मुलांचे प्रश्न असतात. सो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सेफ स्कोर सांगणार आहे. म्हणजे जर तुम्हाला टॉप 10 कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला किती मार्क्स अँड पर्सेंटेज स्कोर करावे लागतात अँड स्पेशली कॅटेगरी वाईज. बिकॉज बऱ्याच मुलांची डिमांड होती की दादा कॅटेगरी वाईज कट ऑफ सांग. सो जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल लाईक ओपन, ओबीसी, SC ST, VGNT किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला किती मार्क्स अँड पर्सेंटेज स्कोर करावे लागणार आहेत तर ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मला माहिती आहे की तुमचा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिकचे टाइम स्टॅम्प मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बट त्याआधी जर कोणीही MST CET 2026 साठी प्रिपेअर करत असेल तर तुमच्यासाठी एक सजेशन आहे. PW म्हणजे फिजिक्स वालाचा आरंभोत्सव बिगेस्ट एज्युकेशनल फेस्टिवल हे सुरू आहे, जेथे तुम्हाला PWच्या बॅचेसवर तुम्हाला मॅसिव्ह डिस्काउंट्स अँड एक्साइटिंग गिफ्ट तुम्हाला मिळत आहेत. जर तुम्ही क्लास 11 अँड MST CET 2026 साठी प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी तुम्ही अर्जुना MST CET ची बॅच तुम्ही चेकआउट करू शकता. जर तुम्ही क्लास 12 अँड MST CET 2026 साठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी लक्ष्य बॅच आहे, तर ते तुम्ही बघू शकता. क्लास 10 च्या मुलांसाठी उडान महाराष्ट्र 2026 ची बॅच आहे अँड क्लास 9 च्या मुलांसाठी न्यू महाराष्ट्र 2026 ची ही बॅच आहे. या बॅचेसमध्ये तुमचे सगळे सब्जेक्ट कव्हर होतील, प्लस तुमचे डेली लाईव्ह सेशन्स हे घेतले जातील. त्यासोबत तुम्हाला नोट्सचे PDF, असाइनमेंट्स आणि तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. प्लस त्यासोबत तुम्हाला डाऊट इंजिन सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 24 आवर्समध्ये कधी पण तुम्ही तुमचे डाऊट्स हे सॉल्व्ह करून घेऊ शकता. आता जर तुम्हाला ह्या बॅचेसवर अजून तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही माझं कुपन कोड यूज करू शकता. माझा कुपन कोड आहे राजेश50. तर सगळ्यात पहिले आपण हे बघूया की टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणते आहेत, कारण की मोस्ट ऑफ दी मुलांना हेच माहिती नसेल की टॉपचे कॉलेजेस कोणते आहेत. तर सगळ्यात पहिले आहे COEP, देन VJTI, देन SPIT, PICT, DJ सांगवी, त्याच्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, त्याच्यानंतर कमिन्स कॉलेज, त्याच्यानंतर VIT पुणे, थर्ड अमल आणि त्याच्यानंतर PCSOE पुणे. आता जे तुम्हाला मी टॉप 10 कॉलेजेस सांगितले आहेत ह्याच्यामध्ये जे टॉप 2 कॉलेजेस आहेत जसे की COEP अँड VJTI, तर हे टॉप 2 कॉलेजेस मोस्ट ऑफ दी मुलांचे ड्रीम कॉलेज असतात. मोस्ट ऑफ दी मुलांचं हेच टार्गेट असतं की मला COEP किंवा VJTI ह्या कॉलेजेसमध्ये मला ॲडमिशन पाहिजे. आता तुमचे कोणते ड्रीम कॉलेज आहेत तर ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता ह्या टॉप 10 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला किती मार्क स्कोर करावे लागतात तर ते आता आपण पुढे बघूया. आता जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय ही एक ऑफिशियल कट ऑफ लिस्ट आहे, जे आपल्याला ऑफिशियली CET सेलने प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ह्या कट ऑफ लिस्टमध्ये महाराष्ट्रामधले जेवढे पण इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला ह्या कट ऑफ लिस्टमध्ये मेन्शन करून दिलेला आहे. म्हणजेच काय की लास्ट इयरला कोणत्या कॉलेजमध्ये किती मार्क्सवर किती पर्सेंटाईलवर ॲडमिशन क्लोज झालं होतं तर ते सगळे पर्सेंटाईल तुम्हाला ह्या लिस्टमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ह्याच्याने तुम्ही एक अंदाज लावू शकता की लास्ट इयरला जर एखाद्या कॉलेजमध्ये एवढ्या पर्सेंटाईलवर ॲडमिशन क्लोज झाले असेल तर तुम्हाला किती मार्क्स अँड पर्सेंटाईल हे स्कोर करावे लागतील. सगळ्यात पहिले आपण बघूया COEP कॉलेज. जसे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की COEP हे टॉप इंजिनिअरिंग कॉलेज आहे. मोस्ट ऑफ दी मुलांना COEP ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं. जर आपण COEP कॉलेजचं स्टेटस बघितलं तर हे एक युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस कॉलेज आहे. आता ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय असतं तर ह्याच्यावर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, बट स्टील मी ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून देईन. जेव्हा तुमची ॲडमिशन प्रोसेस, काउन्सिलिंगची प्रोसेस स्टार्ट होईल तर तेव्हा मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करीन की नक्की हे ऑटोनॉमस कॉलेज काय असतं. सध्यापुरती आपण हे बघूया की ह्या कॉलेजचे कट ऑफ काय, तुम्हाला किती मार्क स्कोर करावे लागू शकतात जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. जर आपण कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या ब्रांचचा आपण कट ऑफ बघितला तर ओपन कॅटेगरीसाठी लास्ट इयरला 99.96 हा तुमचा कट ऑफ होता. आता जर तुम्ही हे पर्सेंटाईल बघितले ना तर पॉईंट नंतर 7 डिजिट तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे एवढ्या पर्सेंटाईलवर लास्ट इयरला ॲडमिशन हे क्लोज झालं होतं. सो त्यामुळे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे एवढे पर्सेंटाईल आले पाहिजेत तरच तुम्ही ह्या COEP कॉलेजमध्ये CS सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. जर आपण रँक वाईज बघितलं तर लास्ट इयरला 96 रँकवर COEP कॉलेजमध्ये CSच्या ब्रांचमध्ये ॲडमिशन्स हे क्लोज झाले होते. जर आपण SC कॅटेगरीचा कट ऑफ बघितला तर SC कॅटेगरीसाठी लास्ट इयरला 99.34 ह्या पर्सेंटाईलवर हे ॲडमिशन क्लोज झालं होतं. आणि वरती तुम्ही रँक हे बघू शकता. जर तुम्ही ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचा कट ऑफ हे इकडे दिलेला आहे. लास्ट इयरला किती कट ऑफ होता 97.03 पर्सेंटाईलवर ॲडमिशन हे क्लोज झाले होते फॉर ST कॅटेगरी. VJ कॅटेगरीसाठी तुम्हाला ते कट ऑफ दिलेला आहे 99.33. NT1 कॅटेगरीसाठी 99.43 हा लास्ट इयरला कट ऑफ होता. त्याच्यानंतर NT2 कॅटेगरीसाठी 98.80, NT3 कॅटेगरीसाठी 99.65 पर्सेंटाईल. OBC कॅटेगरीसाठी जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 99.87 एवढे पर्सेंटाईल मिळाले पाहिजेत तरच तुम्ही COEP कॉलेजमध्ये CS ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आणि तुम्हाला वरती रँक सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे लास्ट इयरला किती रँकवर हे ॲडमिशन क्लोज झाले होते.
आता जर तुम्ही SCBC कॅटेगरीमध्ये असाल, म्हणजे जर तुम्ही मराठा स्टुडंट असाल, जर तुमच्याकडे SCBC कॅटेगरीचे डॉक्युमेंट असतील, तर तुम्हाला 99.82 पर्सेंटाईल हे लास्ट इयरचा कट ऑफ होता. म्हणजे लास्ट इयरला एवढ्या पर्सेंटाईलवर ॲडमिशन क्लोज झाले होते. जर तुम्ही रँक वाईज बघितलं तर 408 रँकवर COAP कॉलेजमध्ये CS ब्रांचमध्ये ॲडमिशन क्लोज झाले होते. सो जर तुम्हाला COAP कॉलेजमध्ये CS सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 99 प्लस तुम्हाला पर्सेंटाईल हे मिळाले पाहिजेत, तरच तुम्ही COAP कॉलेजमध्ये CS सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता सध्यापुरती मी ह्या इकडे CS ब्रांचेस कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय. प्रत्येक ब्रांचचे जर तुम्हाला कट ऑफ बघायचे असतील तर त्यासाठी तुम्ही हे कट ऑफ लिस्ट बघू शकता. ही कट ऑफ लिस्ट मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तुम्ही सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ, सगळ्या ब्रांचेसचे कट ऑफ हे तुम्ही बघू शकता. आता ह्या इकडे मी CS ब्रांचेस कट ऑफ का सांगतोय, कारण की मोस्ट ऑफ दी मुलांचं हेच ड्रीम असतं की त्यांना CS ब्रांचमध्ये ॲडमिशन पाहिजे. आणि जेवढे पण इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये जे पण तुमची CS ब्रांच आहे तर त्या CS ब्रांचचा कट ऑफ हा सगळ्यात जास्त असतो इतर ब्रांचेसपेक्षा. सो जर तुम्हाला इतर ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ब्रांचेसचा कट ऑफ हा CS ब्रांचपेक्षा थोडाफार कमी असतो. तर त्यामुळे मी ह्या इकडे फक्त CS ब्रांचचे कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय. सो जर तुम्हाला COAP कॉलेजमध्ये CS सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सीईडच्या एक्झाममध्ये 200 पैकी 160 to 170 प्लस तुम्हाला मार्क मिळाले पाहिजेत. कारण की जसे मी तुम्हाला कट ऑफ दाखवले तर सगळे कट ऑफ हे 99 पर्सेंटाईल प्लस आहेत. म्हणजे तुम्ही प्रत्येक कॅटेगरीचे कट ऑफ बघू शकता की 99 पर्सेंटाईल प्लस तुम्हाला दिलेले आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायला लागणार आहे. आता नेक्स्ट कॉलेज आहे VJTI कॉलेज. VJTI कॉलेज हे मुंबईमध्ये लोकेटेड आहे आणि हे कॉलेज टॉप 2 कॉलेजेसमध्ये येतं. हे कॉलेज पण भरपूर मुलांची ड्रीम कॉलेज असतं. आता जर तुम्हाला VJTI कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे 99.96 पर्सेंटाईल. एवढे पर्सेंटाईल तुम्हाला मिळाले पाहिजेत. इकडे पण तुम्ही बघू शकता की पॉईंटच्या नंतर 7 डिजिट आहेत. म्हणजे एवढे पर्सेंटाईल तुम्हाला मिळाले पाहिजे तर तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. जर तुम्ही रँक पण बघितला क्लोजिंग रँक तर 101 हा क्लोजिंग रँक आहे. तर त्यामुळे तुमचा रँक पण 3 डिजिटमध्ये आला पाहिजे. जर तुम्ही SC कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 99.37 पर्सेंटाईल मिळाले पाहिजेत. जर तुम्ही ST कॅटेगरीमध्ये असाल तर 96.76 पर्सेंटाईल हा कट ऑफ आहे. ST कॅटेगरीचा कट ऑफ हा इतर कॅटेगरीजपेक्षा कमी आहे. सो जर तुम्ही ST कॅटेगरीमध्ये असाल तर त्यासाठी तुम्हाला 96.76 पर्सेंटाईल रिक्वायर्ड असणार आहे. जर तुम्ही VJ कॅटेगरीमध्ये असाल तर 99.31 पर्सेंटाईल, NT1 साठी 99.62 पर्सेंटाईल, NT2 साठी 99.94 पर्सेंटाईल, NT3 साठी 99.88 पर्सेंटाईल. OBC कॅटेगरीसाठी जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 99.90 पर्सेंटाईल रिक्वायर्ड असणार आहेत VJTI कॉलेजच्या CS ब्रांचमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. आणि जर तुम्ही SCBC कॅटेगरीमध्ये असाल तर 99.78 पर्सेंटाईल तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. तर एवढे पर्सेंटाईल तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत जर तुम्हाला VJTI कॉलेजमध्ये CS सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. म्हणजे तुम्हाला सीईडच्या एक्झाममध्ये 200 पैकी 160 to 170 प्लस मार्क तुम्हाला स्कोर करावेच लागणार आहेत. कारण की ह्या टॉप 2 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कॉम्पिटिशन खूप जास्त असते. भरपूर मुलं असतात ज्यांना ह्या टॉप 2 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं. बट ज्या पण मुलांना 160 to 170 प्लस मार्क मिळतात तीच मुलं ह्या टॉप 2 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन सिक्युअर करू शकतात. आता नेक्स्ट कॉलेज आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता सरदार पटेल नावाचे 2 कॉलेजेस आहेत. एक आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि एक आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता हे जे आपलं कॉलेज आहे जे आपलं टॉप 3 मध्ये येतं ते आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये जर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्याचं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे 99.75 पर्सेंटाईल. लास्ट इयरला एवढ्या पर्सेंटाईलवर ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन क्लोज झालं होतं आणि ह्याच्यावरती तुम्ही रँक पण बघू शकता. 3 डिजिट रँक आहे 574. ह्या रँकवर लास्ट इयरला सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ॲडमिशन क्लोज झालं होतं. तर त्यामुळे तुम्हाला एवढे पर्सेंटेज स्कोर करावेच लागणार आहे. जर तुम्हाला इतर कॅटेगरीचे कट ऑफ पाहिजे असतील तर तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचे कट ऑफ इकडे दिलेले आहेत. जो पण कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो तुम्हाला खाली दिलेला आहे. प्रत्येक कॅटेगरीच्या खाली तुम्हाला त्याचे कट ऑफ दिलेले आहेत. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिला आहे आणि त्याचा क्लोजिंग रँक काय आहे तर जे तुम्हाला पर्सेंटाईल दिले आहेत त्याच्यावरतीच तुम्हाला त्याचा क्लोजिंग रँक दिलेला आहे. सो जी पण तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तुम्ही ते कट ऑफ चेक करू शकता. आता SPIT कॉलेजमध्ये ना कॉम्प्युटरचे 2 ब्रांचेस आहेत. एक आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ज्याचा आपण कट ऑफ आत्ता बघितला आणि एक आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आता हे दोन्ही ब्रांचेस एकाच कॉलेजमध्ये आहेत. आता कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या 2 ब्रांचेसमध्ये काय नक्की फरक आहे हे आपण पुढे तुमच्या ॲडमिशनच्या टायमाला पूर्ण आपण डिस्कस करणारच आहोत. बट आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचचा आपण कट ऑफ जर आपण बघितला तर ओपन कॅटेगरीसाठी 99.81 पर्सेंटाईल लास्ट इयरचा कट ऑफ होता. म्हणजे लास्ट इयरला एवढ्या पर्सेंटाईलवर ओपन कॅटेगरीसाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचचं ॲडमिशन हे क्लोज झालं होतं. त्याच्यावरती तुम्हाला रँक पण दिलेला आहे 432.
ह्या रँकवर ॲडमिशन क्लोज झालं होतं. आता जर तुम्हाला इतर कॅटेगरीचा कट ऑफ पाहिजे असेल तर ते तुम्ही ह्याकडे प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ बघू शकता. आय होप तुम्हाला आत्तापर्यंत एवढी आयडिया आली असेल की प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला कसा बघायचा आहे. आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेला हे नाही सांगणार की ह्या कॅटेगरीचा कट ऑफ एवढा आहे, मी तुम्हाला सरळ स्क्रीनवर दाखवत जाईल. त्याचे तुम्ही बघू शकता की तुमची जी पण काय कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीचा पर्टिक्युलर कट ऑफ किती आहे. सो इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आता जर तुम्हाला SPIT कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सीडची एक्झाममध्ये 200 पैकी 150 to 170 प्लस तुम्हाला मार्क मिळाले पाहिजेत, तरच तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता नेक्स्ट कॉलेज आहे PICT कॉलेज, म्हणजेच पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. हे कॉलेज पुण्यामधले टॉप 2 कॉलेजमध्ये येतं. मोस्ट ऑफ दी मुलं, ज्या पण मुलांना पुण्यामध्येच ॲडमिशन घ्यायचं असतं, ती मुलं COEP नंतर PICT ह्या कॉलेजला प्रायोरिटी देत असतात. आता जर तुम्हाला PICTच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि ते पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्याचं ओपन कॅटेगरीचं कट ऑफ हा 99.75% आहे. म्हणजे 99.75%ला ॲडमिशन हे क्लोज झालं होतं. आणि जर आपण ह्याचा क्लोजिंग रँक बघितला तर तो त्याचा 3 डिजिट क्लोजिंग रँक आहे 577. जर तुम्हाला एवढा रँक आला, जर तुमचे पर्सेंटाईल आले, तरच तुम्ही PICTच्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता जर तुम्हाला इतर कॅटेगरीचा कट ऑफ पाहिजे असेल तर तो मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्हाला जी पण काही तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तुम्ही हा कट ऑफ बघू शकता. सिम्पली तुम्हाला इकडे तुमची कॅटेगरी दिलेली आहे, लाईक इकडे OBC दिलं आहे आणि OBCच्या खाली तुम्हाला ब्रॅकेटमध्ये पर्सेंटाईल वाईज तुम्हाला कट ऑफ दिलं आहे. नक्की पर्सेंटाईल वाईज कट ऑफ काय आहे, किती पर्सेंटाईलला लास्ट इयरला ॲडमिशन क्लोज झालं होतं आणि त्याच्यावरतीच तुम्हाला त्याचे रँक दिले की किती रँकला ॲडमिशन हे क्लोज झालं होतं. तर जी पण की तुमची कॅटेगरी असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इकडे कट ऑफ बघू शकता. आता PICT कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 200 पैकी 150 to 170 प्लस तुम्हाला मार्क मिळाले पाहिजेत, तरच तुम्ही ह्या PICT सारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे सिक्युअर करू शकता. आता नेक्स्ट कॉलेज आहे DJ सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे कॉलेज मुंबईमध्ये लोकेटेड आहे आणि ह्या कॉलेजची लिंग्विस्टिक मायनॉरिटी ही गुजराती आहे. म्हणजेच काय की जी पण मुलं गुजराती मायनॉरिटीमधून बिलॉंग करत असतील तर त्या मुलांसाठी ह्या कॉलेजमध्ये काही % ऑफ सीट हे रिझर्व्ड असणार आहेत. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या ब्रांचचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे 99.51%. जर तुम्हाला याचा क्लोजिंग रँक बघायचा असेल तर वरती तुम्हाला क्लोजिंग रँक सुद्धा दिलेला आहे. बट तुम्ही ह्याकडे नोटीस केलं असेल की तुम्हाला फक्त ओपन कॅटेगरीचाच कट ऑफ दिलाय, तुम्हाला इतर कॅटेगरीचा कट ऑफ ह्याकडे नाही दिलाय. तर असं नक्की का नाही दिलाय, ह्याचं नक्की कारण काय? तर एक तुम्ही लक्षात घ्या की जेवढे पण कॉलेजेस मायनॉरिटीच्या अंडर येतात, जसे की हेच कॉलेज DJ सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो की हे कॉलेज लिंग्विस्टिक मायनॉरिटीच्या अंडर येतं, जी आहे गुजराती मायनॉरिटी. सो इतर जे पण काही कॉलेजेस असतील जे मायनॉरिटीच्या अंडर येत असतील तर त्या कॉलेजेसमध्ये कॅटेगरी वाईज हे सीट रिझर्वेशन नसतं. आता सध्यापुरती ह्याचं तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. हे नक्की ह्याचे सीट रिझर्वेशन नसतं तर हे सगळं मी तुम्हाला ॲडमिशनच्या टायमाला सांगेल. जेव्हा तुमची काउन्सिलिंगची प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हा मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करेन. सध्या तुम्ही फक्त जे पण काही कॉलेजेस मी तुम्हाला सांगतोय त्याचे तुम्ही कट ऑफ बघा आणि तुम्ही एक टार्गेट ठेवा की जर तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की तुम्हाला किती पर्सेंटाईल हे तुम्हाला स्कोर करावे लागणार आहे. आता जर तुम्ही बाजूला बघितलं असेल तर इकडे तुम्हाला L ओपन S दिलंय. आता हा नक्की कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ आहे? आता हा लेडीजचा कट ऑफ आहे. म्हणजे मुलींसाठी, गर्ल्ससाठी काही सीट हे रिझर्वड असतात. तर हा गर्ल्सचा कट ऑफ आहे, लेडीज ओपनचा कट ऑफ आहे. जर तुम्ही लेडीज ओपनचा कट ऑफ बघितला तर 99.45% हा पर्सेंटाईल वाईज कट ऑफ आहे आणि याचा क्लोजिंग रँक पण तुम्ही इकडे वरती बघू शकता. परत तुम्हाला बाजूला ह्याकडे MI दिलाय. आता MI म्हणजे काय मुंबई इंडियन्स आहे? मुंबई इंडियन्स नाहीये, हे काय IPLची टीम नाहीये. MI म्हणजे मायनॉरिटी. आता जी पण मुलं मायनॉरिटीमधनं ॲडमिशन घेत असतील तर त्यांचा नक्की काय कट ऑफ आहे? लास्ट इयरला मायनॉरिटीमधनं ॲडमिशन घेणाऱ्याचं कुठल्या पर्सेंटाईलला ॲडमिशन हे क्लोज झालं होतं तर तो पर्सेंटाईल तुम्हाला ह्याकडे दिलेला आहे. म्हणजे मायनॉरिटीचा कट ऑफ 98.94% आहे आणि वरती तुम्ही ह्याकडे रँक सुद्धा बघू शकता. आता ह्याकडे तुम्ही एक नोटीस केलं असेल की ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आणि मायनॉरिटीचा कट ऑफ हा थोडा डिफरंट आहे. ओपनचा कट ऑफ हा थोडा जास्त आहे आणि मायनॉरिटीचा कट ऑफ हा थोडा कमी आहे. आणि याचं कारण म्हणजे ओपनचा कट ऑफ हा मायनॉरिटीपेक्षा जास्त असतो, कारण की मायनॉरिटीवाल्यांसाठी काही % ऑफ सीट ही रिझर्व्ड असते. तर त्याच्यामुळे इकडे तुम्हाला ओपनचा कट ऑफ जास्त बघायला मिळतो. आता सध्यापुरती ह्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपण ॲडमिशनच्या टायमाला पूर्ण आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. सो जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये म्हणजे DJ सांघवी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 200 पैकी मिनिमम 155 प्लस तुम्हाला मार्क स्कोर करावे लागतील, तर तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, ते पण CS ब्रांचमध्ये. आता नेक्स्ट कॉलेज आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. आता हे सुद्धा कॉलेज टॉप 10 कॉलेजमध्ये येतं. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये CSE ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या CSE ब्रांचचा कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी 99.43% आहे आणि जर तुम्हाला इथं क्लोजिंग रँक बघितला तर तुम्ही ते बघू शकता 1504 ह्याचा क्लोजिंग रँक आहे. आता जर तुम्ही ह्याकडे नोटीस केलं असेल तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे तुम्हाला ब्रांच 2 वेळा दिलेत. एक तुम्हाला वरती सुद्धा दिलाय आणि एक खाली सुद्धा दिलाय. त्याचं रिझन नक्की काय आहे?
तर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे अनएडेड ऑटोनॉमस पण आहे आणि गव्हर्नमेंट ऑटोनॉमस पण आहे. तर त्यामुळे इकडे तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमसच्या सीएससी ब्रांचच्या इकडे कट ऑफ दिलेला आहे आणि अनएडेड ऑटोनॉमसचा इकडे तुम्हाला सीएससी ब्रांचचा कट ऑफ दिलेला आहे. तर त्यामुळे इकडे तुम्हाला 2 वेळा कट ऑफ दिलेत. आणि जर तुम्ही हे सुद्धा नोटीस केलं असेल तर गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमसचा कट ऑफ हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू अनएडेड ऑटोनॉमस. तर त्यामुळे हे सुद्धा कॉलेज तुमच्यासाठी चांगलं आहे. जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तर नक्की तुम्ही ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करू शकता. आता जर तुम्हाला ह्याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही कॅटेगरी वाईज कट ऑफ बघू शकता. प्रत्येक कॅटेगरीचा खाली तुम्हाला पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिलेला आहे आणि याचा क्लोजिंग रँक सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या इकडे पण तुम्हाला 150 प्लस तुम्हाला मार्क स्कोर करावे लागणार आहेत, तरच तुम्ही ह्या वालचंद कॉलेजमध्ये ॲडमिशन सिक्युअर करू शकता. आता नेक्स्ट कॉलेज आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे कॉलेज फक्त वुमनसाठी आहे, म्हणजे फक्त फिमेल कॅन्डिडेट्सच ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं ओपन कॅटेगरीचं कट ऑफ इकडे तुम्हाला एल ओपन दिलं आहे. आता ह्या इकडे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की इकडे तुम्हाला एल ओपन का दिलं आहे, कारण की मगासपर्यंत इकडे जी ओपन दिलं होतं. आता हे कॉलेज फक्त फिमेल्ससाठी आहे, फक्त वुमन्सच ह्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. तर त्यामुळे इकडे तुम्हाला एल दिलेलं आहे. एल म्हणजे काय, लेडीज ओपनचा कट ऑफ आहे 99.21% आहे. आणि जर आपण याचा क्लोजिंग रँक बघितला तर 2160 ह्याचा क्लोजिंग रँक आहे. आता जर तुम्हाला ते कॅटेगरी वाईज कट ऑफ बघायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही ते बघू शकता. एल एस टी कॅटेगरीचा कट ऑफ दिलेला आहे 94.554% आणि जर तुम्हाला ओबीसीचा पाहिजे असेल तर एल ओबीसीचा कट ऑफ दिलेला आहे 98.84%. तर हे तुम्हाला कॅटेगरी वाईज पण कट ऑफ दिलेले आहेत. आता जर तुम्ही असं कॉलेज बघत असाल जिथे फक्त मुलीच ॲडमिशन घेऊ शकतात, फक्त फिमेल्सच ॲडमिशन घेऊ शकतात, मुलं ॲडमिशन नाही घेऊ शकत, देन कमिन्स कॉलेज इज द बेस्ट कॉलेज फॉर यू. आता नेक्स्ट कॉलेज आहे VIT पुणे. आता ह्या इकडे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कारण की VIT नावाचे 2-3 कॉलेजेस आहेत. एक VIT मुंबई पण आहे, बट जे आता मी तुम्हाला कॉलेज सांगतोय ते VIT पुणे आहे, ज्याचा फुल फॉर्म आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर याचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे 99%. तुम्ही याचा क्लोजिंग रँक सुद्धा बघू शकता आणि इतर कॅटेगरीचे कट ऑफ पण तुम्हाला दिलेले आहेत. जी पण तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीच्या खाली तुम्हाला याचे पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिले आहेत आणि याचा क्लोजिंग रँक तुम्हाला दिलेला आहे. त्यासोबत तुम्हाला इकडे लेडीज ओपनचा कट ऑफ दिलेला आहे, म्हणजे मुलींचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ काय आहे तर तो तुम्हाला इथे दिलेला आहे, प्लस तुम्हाला लेडीजचा कॅटेगरी वाईज पण तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. आता जर तुम्हाला ह्या VIT कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, VIT पुणे ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 200 पैकी मिनिमम 140 to 150 प्लस तुम्हाला मार्क मिळाले पाहिजेत, तरच तुम्ही ह्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता नेक्स्ट कॉलेज आहे थडोमल शहाणे इंजिनिअरिंग कॉलेज. हे कॉलेज मुंबईमध्ये लोकेटेड आहे आणि ह्या कॉलेजची लिंग्विस्टिक मायनॉरिटी ही सिंधी आहे, म्हणजे जेवढी पण मुलं सिंधी मायनॉरिटीच्या अंडर येत असतील तर त्या मुलांसाठी ह्या कॉलेजमध्ये काही % ऑफ सीट हे रिझर्वड आहेत. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्याचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे 98.79%. तुम्हाला वरती याचा क्लोजिंग रँक दिलेला आहे 3456. हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे. आता जर तुम्ही इकडे नोटीस केलं असेल की तुम्हाला फक्त ओपन कॅटेगरीचाच इकडे कट ऑफ दिलाय, तुम्हाला इतर कॅटेगरीचे कट ऑफ इकडे दिलेले नाही आहेत, जसे की OBC, SC ST, VJNT या कॅटेगरीचे कट ऑफ ह्याकडे नाही दिलेत. तर असं का केलंय, तुम्हाला इतर कॅटेगरीचे कट ऑफ का नाही दिलेत, फक्त ओपनचाच कट ऑफ का दिलाय? तर जसं मी तुम्हाला DJ सांगवी कॉलेजच्या वेळी सांगितलं होतं, जेव्हा मी तुम्हाला DJ सांगवी कॉलेजचा कट ऑफ सांगत होतो तर तेव्हा पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं की जेवढे पण कॉलेजेस मायनॉरिटीच्या अंडर येतात तर त्या कॉलेजेसमध्ये कॅटेगरी वाईज सीट रिझर्वेशन नसतं, तर त्यामुळे तुम्हाला ते फक्त ओपन कॅटेगरीचाच कट ऑफ इकडे दिलेला आहे. अजून एक गोष्ट जर तुम्ही इकडे नोटीस केली असेल तर तुम्हाला ह्या इकडे जी ओपनच्या पुढे एच दिलेलं आहे. जर तुम्ही आधीच्या कॉलेजेसचा नीट तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्हाला त्या तिकडे जी ओपन एच दिलं होतं, बट ह्या इकडे तुम्हाला फक्त जी ओपन एच दिलंय. तिकडे तुम्हाला एच का दिलंय, एस का नाही दिलंय, तर ह्याच्या पाठी पण काही ना काहीतरी रिझन आहे जे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेन. आता नेक्स्ट कॉलेज आहे PCCB पुणे. आता एक तुम्ही लक्षात घ्या की PCCB नावाचे 2 कॉलेजेस आहेत, एक आहे PCCB पुणे, दुसरं आहे PCCB रावेत. आता जे मी तुम्हाला इथे कॉलेज सांगतोय ते आहे PCCB पुणे, जे त्यांचा मेन कॅम्पस आहे. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 98.73% तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत. तुम्ही याचा क्लोजिंग रँक बघू शकता 3645. तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज पण तुम्हाला कट ऑफ दिलेले आहेत. प्रत्येक कॅटेगरीच्या खाली तुम्हाला पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लोजिंग रँक दिलेला आहे. आता जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सीईडच्या एक्झाममध्ये 200 पैकी 130 to 140 प्लस तुम्हाला मार्क मिळाले पाहिजेत, तरच तुम्ही ह्या PCCB कॉलेजमध्ये ॲडमिशन सिक्युअर करू शकता. सो गाइज, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल की जर तुम्हाला टॉप 10 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला किती मार्क स्कोर करावे लागणार आहेत, किती पर्सेंटाईल स्कोर करावे लागणार आहेत. सगळे मी तुम्हाला ओपन कॅटेगरीचं त्यासोबत इतर म्हणजे कॅटेगरी वाईज सगळे तुम्हाला कट ऑफ मी तुम्हाला दाखवले. एक मी तुम्हाला मॉरल सांगतो की जर तुम्हाला टॉप 5 कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल
तर तुम्हाला 99.51 प्लस तुम्हाला पर्सेंटाईल मिळालेच पाहिजेत. जर तुम्हाला टॉप 10 कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 98.5 प्लस तुम्हाला पर्सेंटाईल एवढे मिळालेच पाहिजेत. आणि जर तुम्हाला टॉप 20 कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 96 प्लस तुम्हाला पर्सेंटाईल मिळालेच पाहिजेत. जर तुम्हाला एवढे पर्सेंटाईल मिळाले तर तुम्ही टॉप 20 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. सो गाइज, आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलंय हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला ह्याच्या पुढे काही पण डाऊट असेल तर ते तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला नक्की तुमच्या कॉमेंटला रिप्लाय करायचा ट्राय करेन. ऑल्सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा. म्हणजे इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ऑल्सो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. दोन्ही ग्रुपची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहेत. ऑल्सो जर तुम्ही MSc CET 2026 साठी प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी तुम्ही फिजिक्सवाल्याचे बॅचेस हे तुम्ही चेकआउट करू शकता. सगळ्या बॅचेसचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड नाईट.